महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात। या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा। महाराष्ट्रात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहन चालकांवर ई-चलनामार्फत दंड आकारला जातो। अनेकदा ई-चलन वसुलीत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत। याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे पाऊल उचलले असून महसूल वाढीचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी ई-चलनाचा पोलिसांमार्फत गैरवापर होणार नाही यासाठी अभ्यास गट स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या संदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला असून गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव या समितीचे अध्यक्ष असतील तर सहसचिव किंवा उपसचिव सदस्य सचिव म्हणून काम पाहतील। यामुळे आता ई-चलन वसुलीत वाढलेल्या गैरप्रकाराला चाप बसणार आहे। राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करून रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी तब्बल 2,56,137 कोटींची गुंतवणूक असलेल्या 18 विशाल आणि अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन देण्यासाठी बुधवारी मान्यता देण्यात आली आहे। त्यामुळे राज्यात सुमारे 1 लाखांहून अधिक प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे। आमदार महेश शिंदे हे शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडून आलेले आहेत। सर्व शिवसैनिकांनी त्यांना विधानसभेच्या निवडणुकीवेळी मतदान केले आहे। निवडून आल्यावर मी स्वतःच्या ताकदीवर निवडून आलो असं वक्तव्य करून त्यांनी शिवसेनेच्या मतदारांचा अवमान करणं योग्य नाही। शिवसैनिक याचा नक्की विचार करतील असा टोला पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आमदार शिंदे यांना लगावला आहे। आमदार शिंदे यांनी मी माझ्या कार्यकर्त्यांच्या ताकदीवर निवडून आलो असं वक्तव्य केलं होतं। नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात हा महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणी सध्या पोलिसांच्या अटकेत आहे। तर दुसरीकडे अशोक खरातची पत्नी कल्पना खरातसह 5 जणांविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात बेकायदेशीर सावकारीचा आणि जमीन व्यवहारातील फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे। गुन्हा दाखल झाल्यापासून कल्पना खरात फरार आहे। तिच्या वतीने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता। मात्र राहता येथील न्यायालयाने कल्पना खरातला मोठा दणका दिलाय। राहता कोर्टानं शिर्डी जमीन फसवणूक व आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी 1.25 तासांच्या युक्तिवादानंतर कल्पना खरातचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे। न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता कल्पना खरातचा अटकेचा मार्ग पोलिसांसाठी मोकळा झाला आहे। राज्याची शिखर बँक असलेल्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना विशेष सत्र न्यायालयाने दोषमुक्त केले आहे। त्यामुळे आता या प्रकरणाला पूर्णविराम मिळाला असून या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या मूळ गुन्ह्याचा तपास बंद करण्यात आला आहे। नेपाळमधील बालेनशाह सरकारला जबर धक्का बसला आहे। सरकार स्थापनेच्या 26व्या दिवसातच गृहमंत्री सुदान गुरुंग यांनी राजीनामा दिला। गुरुंग यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या राजीनाम्याची घोषणा केली आहे। आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे तयार करण्यात आलेल्या कंटेंटची ओळख पटवण्यासाठी केंद्र सरकारने आयटी नियमांमध्ये अधिक कडक बदल करण्याचा प्रस्ताव मांडलाय। माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने मंगळवारी सार्वजनिक प्रतिक्रियांसाठी प्रसिद्ध केलेल्या मसुद्यानुसार AI जनरेटेड व्हिडिओ किंवा फोटोंवर आता केवळ ठळक सूचना असून चालणार नाही तर ती स्क्रीनवर पूर्ण वेळ दिसणे बंधनकारक असणार आहे। राज्यातील नागरिकांना आणि गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारांच्या आर्थिक मदतीसाठी केंद्र तसेच राज्य सरकार विविध योजना राबवते। राबवण्यात येणाऱ्या विविध आरोग्य योजनांमधून अधिक प्रभावी आणि सुलभ मदत मिळावी या दृष्टीने असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। हिंजवडीतील राजीव गांधी IT पार्कमधील एका बहुराष्ट्रीय कंपनीत धार्मिक भेदभाव झाल्याची तक्रार करण्यात आली आहे। या प्रकरणाची गंभीर दखल नगरविकास आणि सामाजिक न्याय विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी घेतली आहे। या प्रकरणी पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी तातडीने चौकशी करून कारवाई करावी असे निर्देश त्यांनी दिले आहेत। राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अडचणी आता वाढल्या आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दहशतवादी असं संबोधणं त्यांना आता भोवलं असून निवडणूक आयोगानं त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे। भाजपच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने याची दखल घेत मल्लिकार्जुन खरगे यांना नोटीस पाठवली आहे। या नोटीसीत त्यांना पुढील 24 तासात त्यांनी पंतप्रधानांबाबत केलेल्या विधानाबाबत स्पष्टीकरण देण्याचे आदेश देण्यात आले आहेत। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानादरम्यान मुर्शिदाबाद जिल्ह्यात मोठा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं। मुर्शिदाबाद जिल्ह्यातील नवादा भागात मतदान सुरू असताना काही अज्ञात व्यक्तींनी देसी बॉम्ब फेकले। या स्फोटामुळे परिसरात एकच खळबळ उडाली। अज्ञाताने फेकलेल्या क्रूड बॉम्बचा स्फोट होऊन अनेक जण जखमी झाले आहेत। जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले। जखमींची नेमकी संख्या अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेली नाहीये, मात्र यामुळे परिसरात गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं। राज्यात सध्या पश्चिमी वादळाची स्थिती असून बहुतांश जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह पावसाची तर काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि गारपिटीची नोंद होत आहे। तर राज्यातील काही भागात उष्णतेची नोंद झाली आहे। दरम्यान हवामान विभागाने पुढील 3 दिवस राज्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवली असून या भागांना येलो अलर्ट देण्यात आलाय।
2026च्या मालेगाव साखळी बॉम्बस्फोटातील 9 संशयितांची याआधी विशेष न्यायालयात निर्दोष मुक्तता झाली होती. आता या प्रकरणातील 4 संशयितांवरील आरोपपत्र देखील मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी रद्दबातल ठरवले आहेत. यावर आता मालेगाव शहरात तीव्र पडसाद उमटत असून या घटनेतील खरे गुन्हेगार कोण असा सवाल उपस्थित केला जातोय. हिंगोली जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बळीराम पाटील कोटकर यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने हिंगोली विधानसभा मतदारसंघावर शोककळा पसरली आहे. महाराष्ट्रात वाहतुकीच्या दृष्टीने मोठा बदल घडवून आणणारे 3 नवे द्रुतगती महामार्ग लवकरच उभारले जाणार आहेत. हे 3 महत्त्वाचे प्रकल्प मंजुरीच्या टप्प्यावरून पुढे सरकत असून त्यांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. ही कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी स्पष्ट वेळापत्रक ठरवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागपूर गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि नागपूर चंद्रपूर या 3 मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित यंत्रणांना या प्रकल्पांबाबत तातडीने निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत.